रे रम्यम् अत्रियानुसूयानन्दनं तं वन्दे परमानन्दं श्रीदत्तात्रेय जगद्गुरु श्रीदत्तात्रेय जगद्गुरु श्री दत्तात्रेय महाराज की जय। आजची शारदीय व्याख्यानमाला 21व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे। या व्याख्यानमालेचे अध्यक्ष मम गुरुवर्य मामाजी यांना कोटी कोटी दंडवत प्रणाम करतो। तसेच इथे जमलेले संत महंत भिक्षुक वासनिक व माझे बालगोपाल या सर्वांना माझा दंडवत प्रणाम। दत्तात्रेय महाराजांचा जन्म हा बद्रिकाश्रम। माता अनुसया आणि पिता अत्रि ऋषी। बद्रिकाश्रम येथे सर्वप्रथम अनुसया माता आणि अत्रि ऋषी तपश्चर्येला त्या ठिकाणी त्यांची कुटी पर्णकुटी होती आणि बरेच वर्ष झाले तरी पुत्रप्राप्ती नव्हती। त्यामुळे त्यांनी परमात्म्याला विनंती केली की जो या तिन्ही सृष्टीचा परमात्मा आहे तोच आमच्या पोटी जन्माला येऊ दे। अनुसया माता पतिव्रता होती ही सर्वाला ज्ञात आहे। ते अत्रि ऋषींना कधी बोलून दाखवल्या नाहीत, मात्र उदास उदास राहू लागल्या। अत्रि ऋषींनी ते मनोमन ओळखलं आणि एका पायावर त्यांनी तपश्चर्या 100 वर्ष तपश्चर्या केली आणि परमपिता परमेश्वर श्री दत्तात्रेय महाराजाचा जन्म मार्गशीर्ष चतुर्दशी पहाटे 4 वाजता बद्रिकाश्रम येथे झाला। त्या ठिकाणी 88,000 सहस्त्र ऋषी निवास करत होते। त्याचे प्रमुख नेतृत्व अत्रि ऋषी आणि अनुसया माता। सगळ्यांना मातेचं अनुसया माता ही सगळ्यांना मातृत्वाप्रमाणे सांभाळत होत्या। त्याच्यामुळं आपण 88,000 ही संख्या सुद्धा ऐकून अवाक होत असतो। आणि अत्रि ऋषीच्या प्रेमळ स्वभावामुळे तिथं गुण्यागोविंदाने सर्व ऋषी नांदत होते, तपश्चर्या करत होते। रिद्धी सिद्धी जणू काही त्या ठिकाणी नांदत होती। त्या ठिकाणची वैशिष्ट्ये तेथील बोरं होती, अनेक फळझाडं फुलझाडी होती, निर्जर झरे ही मनमुक्त वाहत होती, बारमाही वाहणारे। आणि त्या ठिकाणच्या बोराचं वर्णन सोनेरी कलरची आणि मुठी एवढ्या आकाराची बोरं होती। 1-2 बोरं जरी खाल्ले दिवसभर तृप्तमय भूक लागायची नाही ऋषींना। त्याच्यामुळे एवढी संख्या 88,000 ऋषी त्या ठिकाणी तपश्चर्या करत होती। त्या ठिकाणी भृगु ऋषीला बाळाच्या जन्माची पत्रिका पाहण्यासाठी बोलवण्यात आलं। भृगु ऋषीनं बाळाचे नाव सैंग ठेवले आणि नंतर भृगु ऋषीने पाहिले परमात्म्यानेच आपला आत्मा दान दिला आहे, म्हणून दत्त अत्रेय म्हणून दत्तात्रेय म्हणून आपल्याला सर्वांना परिचित आहे। आणि धर्मामध्ये दत्तात्रेय महाराजाला प्रमुख स्थान आहे। सर्वच पंथ दत्तात्रेय महाराजाची पूजन करतात, मात्र मानभव पंथाचं वैशिष्ट्य आहे की दत्तात्रेय महाराज या मार्गाचे मूळ अधिकरण आहेत आणि पूर्ण शोध लावूनच मानभव पंथ हा पूजन करत असतो। त्यामुळे दत्तात्रेय महाराजाची विशेष कृपा आपल्या पंथावर आहे। या पंथामध्ये गुरु परंपरा सुद्धा दत्तात्रेय महाराजांपासून सुरू झाली। सर्वप्रथम चक्रपाणी महाराज यांनी दत्तात्रेय महाराजापासून ज्ञान शक्तीचा स्वीकार केला। नंतर चक्रपाणी महाराजापासून श्री गोविंद प्रभू यांनी ज्ञानशक्तीचा स्वीकार केला आणि गोविंद प्रभू पासून आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ज्ञानशक्तीचा स्वीकार केला। म्हणून या मार्गाशी श्री दत्तात्रेय प्रभू आदि कारण म्हणून आपण त्यांना संबोधत असतो। अनेक संकटे दत्तात्रेय महाराजांनी निवारण केली
त्यांचा काही मी या ठिकाणी उल्लेख करत आहे. अनुसूया माता सुद्धा संकष्टी पडली असता क्षणार्धात तिचे संकष्ट निवारिले. तिने, तुम्हाला माहिती आहे, ब्रह्मा विष्णू महादेव हे तिघ जण अनुसूयाच्या सत्वाची परीक्षा पाहण्यासाठी आले होते. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर क्षणार्धात त्यांना बालके बनवून त्या ठिकाणी त्यांचं गर्वहरण केला. आणि सतीव्रता सत्यवान आमची अनुसूया माता सगळ्यात श्रेष्ठ पतिव्रता कशी आहे हे सर्व जगांना दाखवून दिलं. त्यानंतर मदाळसा मातेला ज्ञानदान दिले. आलर हा मदाळसा मातेचा 7वा पुत्र. तिचे 6 पुत्र सुद्धा तिने धर्माला लावले. आणि विशेष म्हणजे दत्तात्रय महाराजाची भक्ती कशी करावी हे त्या मदाळसा मातेनं सांगितलं. मात्र 7वा पुत्र आलर हा त्याला राज्य मिळालं होतं. राज्य, पुत्रसुख, धनसंपदा त्याच्यामध्ये तो गर्क होऊन गेला. मात्र एकमेव ही मदाळसा माता अशी आहे की माझे पुत्र धर्मी लागावे म्हणून तिने आटोकाट प्रयत्न केले. आणि ज्यावेळी त्यांनी अनुसूया मातेने ताईत बांधून ठेवलेलं होतं की ज्यावेळेस तुला संकट पडेल त्यावेळेस ही सोडून पहा आणि पुढचा उपदेश तू ऐक नाही असं सांगितले. आणि आपला भाऊ काशी राजा याला स्वतः आलर्क राजावर आक्रमण करायला सांगितले. आणि आलर्क राजा त्यात पराभूत झाला आणि तिन्ही तापाने दग्ध होऊन तो इकडे तिकडे रानमाळ हिंडत राहिला. शेवटी त्याला आईनं बांधलेल्या ताईत मधले चिठ्ठी वाचली आणि सह्याद्री पर्वतावर दत्तात्रय महाराजांची भेटीला निघाले. सह्याद्री पर्वतावर मातंग वेशामध्ये दत्तात्रय महाराजांची भेट झाली. आणि त्यांचे दर्शन होताच त्यांना सुख वाटले. आणि शंभोली 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 असे दत्तात्रय महाराज अमृतवाणीने बोलल्यावर शांत झाले. तसेच यदुराजाला अवधूत वेशामध्ये दर्शन दिले. ब्रह्मविद्या उपदेश केला. सहस्त्रार्जुन महिष्मतीचा राजा त्याला अपार सामर्थ्य दिले. 1000 हातांचे बळ प्रदान केले. आद्य शंकराचार्य यांना कोणी मानत नव्हते तेव्हा श्री दत्तात्रय प्रभूची त्यांनी आराधना केली, तपश्चर्या केली. आणि दत्तात्रय प्रभूंनी प्रसन्न होऊन त्यांना वरदान दिले की तुमचे दर्शन हे जगतमान्य होईल. तसेच परशुरामाला पारधी वेशामध्ये दर्शन दिले. रेणुका मातेला वरदान दिले की तू नवसाला पावशील. दत्तात्रय महाराजांचा नित्यक्रम आपल्याला सर्वाला माहितीच आहे. निरालंबता दत्तात्रय महाराज हे नेहमी पाळत असतात. आणि नित्याटन सर्वप्रथम काशी नगरीला काशीश्वराच्या विनंतीला मान देऊन काशीला दररोज स्नानाला जातात देव. त्यानंतर बद्रिकाश्रम येथे पुराण श्रवण, कोल्हापूरला भार्गव कन्येच्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी भिक्षेला जातात. तसेच मध्यान्ह काळी आपणाला सर्वांना परिचित असलेलं पांचाळेश्वर या ठिकाणी नित्य मध्यान्ह काळी, रविस्थिर काळी यावेळेस दत्तात्रय महाराज भोजनाला नित्य येत असतात. आणि माहूरला निद्रा, नित्य माहूरला निद्रा आहे. तसेच दत्तात्रय महाराज हे जगद्गुरु आहेत. आणि हे सर्व मान्य असल्यामुळे आपण त्यांना नेहमी संकटकाली तर आपण न सांगताही सगळ्यात मोठं कुठलंही कोडं असलं न सुटणारं असलं की आपल्या हृदयामध्ये सर्वात प्रथम दत्तात्रय महाराजाची आठवण येते. आणि त्यांच्या स्मरणानं नको तेवढे आपली आघात संकट आहे ते संकट दत्तात्रय महाराज अदृश्य रूपाने पूर्ण करतात. आणि जे अधिकारी जीव आहेत त्यांनाच दत्तात्रय महाराजाचे दर्शन होते. आणि एकदा जर दर्शन झालं त्यांचे ते फळ वाया जात नाही. त्याचं ते कल्याण त्याचं झालंच म्हणून समजा. तसेच दत्तात्रय महाराजांनी 24 गुरुचे आख्यान केले. त्यापैकी एका गुरुची मी माहिती सांगत तुम्हाला. पृथ्वी हा प्रथम गुरु दर्शविला आहे. जशी पृथ्वी क्षमाशील आहे, सहनशील आहे,
तसे मानवाने सुद्धा अपकार झाला तरी क्षमा करावी, अपकार करणाऱ्याला सुद्धा क्षमा करावी, आणि ज्यांनी मान मान्यता पूजन केली तरी हुरळून न जाता किंवा गर्व न येऊ देता त्याचा तो स्वीकार करावा. तसेच या ठिकाणी दुसऱ्या गुरुची मी माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो, आणि ते आहे भ्रमरा. भ्रमर म्हणजे भुंगा. दत्तात्रय महाराज एक वेळा जात असताना त्यांनी पाहिलं की कमळामध्ये एक भुंगा आपलं रस सेवन करत आहे, आणि मधुर रसामुळे तो मग्न झालेला आहे. मात्र संध्याकाळची वेळ होती, आणि ज्यावेळेस सूर्यास्त होईल त्यावेळेस कमळाच्या पाकळ्या मिटून जातात. आणि झालं तसंच, तो भ्रमर नेमका सूर्यास्त झाला आणि त्या पाकळ्यामध्ये अडकला. थोडा वेळ त्या रस प्राशन करत असताना त्याला थोड्या वेळाने जाग आली, तर पूर्ण कमळाच्या पाकळ्या मिटलेल्या. आपण यामध्ये पुरेपूर अडकलो आहोत, आता आपणाला सूर्योदय झाल्याशिवाय सुटका नाही, अशी भ्रमराला जाणीव झाली. आणि त्याच्यामध्ये तो पुढच्या आशेनं उद्या दिवस उगवेल आणि आपण मुक्त होऊ या आशेवर तो मध्ये गुंतून राहिला. आणि एक मदमस्त हत्ती त्या ठिकाणी आला आणि त्या कमळाच्या फुलाला त्यांनी खाऊन टाकलं, आणि खाल्ल्यानंतर तो त्या दाढेमध्ये, हत्तीच्या दातामध्ये तो चेंगरून आपलं जीवन संपवून गेलं. तसेच मित्रांनो, आपण या संसार चक्रामध्ये अडकलेलो आहोत. पुत्र, स्त्री, धन संपदा, मान मान्यता याच्यामध्ये आपल्याला खूप आपण अडकलो आहोत, आणि त्याची नेहमी जाणीव ठेवून आपण सुद्धा या संसार पाशातून मुक्त होऊन आमचे पंचकृष्ण श्री महानुभाव पंथाचे या पंचकृष्णाची भक्ती केलात तर तुमच्या नरकातून नक्कीच सुटका होईल. एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवितो. धन्यवाद. प्रणाम. दत्तात्रेय महाराज की जय.